तर मी आणि आपले सर्व रूमवरचे मित्र आज आम्ही निघालो तलीमध्ये. आज तलीमध्ये जायचं कारण हे होतं की आपल्याला आज ना किराणा माल भरायचा होता. धोपाव्या फाट्यावरती आलो, एसटीची वाट पाहत होतो. एसटी काय लवकर आली नाही कारण एसटीला रोजच हा उशीर होतो. मग आम्हाला ना काही वेळानंतर ना आमच्या कॉलेजच्या समोरच्या कंपनीतली एक बस मिळाली. मग त्या बसने आम्ही प्रवास करत डायरेक्ट थेट येऊन पोहोचलो तलीमध्ये. आता तलीमध्ये आलोय म्हटल्यावर आता म्हटलं जरा ब्रेकफास्ट करून घ्यावा कारण दुपारचे 11 वाजले होते. मग आम्ही लगेच ब्रेकफास्ट करून घेतला. मग आपण आज नाश्त्यासाठी आज समोसा पाव मागवले होते आणि 3 समोसा पाव मागवले होते. आणि आपला अजून एक रूमवरचा मित्र येणार आहे आपल्या सोबत आणि तो आहे आता चिपळूणमध्ये. आपण आता खरेदी करण्यासाठी तली मधल्या मालानी मार्ट मध्ये प्रवेश केला. खरेदीला आपण आता सुरुवात केली आणि खरेदी आपण भरपूर काय आज केली. लिस्ट काढून आणली होती, तेवढं सामान आपण घेत जात होतो. आपल्या ट्रॉलीमध्ये भरपूर काय सामान दिसत होतं आणि आपल्याला बिल पण तेवढं होणार होतं. मग सर्व वस्तूंची बिलिंग केली आणि बाहेर पडलो. आता बाहेर आलो तर आपल्याला बाहेर ना आपले फॉलोअर्स भेटले. पहिल्यांदाच फॉलोअर्स भेटत होते, खूप भारी वाटत होतं जरा मना. आणि यामध्ये आपला हा समोरचा हा मित्र आहे आपला. म्हटलं आज वार पण रविवार आहे, म्हटलं चिकन घेऊन जाऊया रूम वरती. मग आपल्या 5 जणांसाठी 1 किलो चिकन घेतलं आणि एक दादा रूम वरती होता. आता आपल्याला एवढ्यात काय वरती जायला बस काय मिळाली नसती कारण दुपारचे 2 वाजले होते. मग आम्ही ना राणवीच्या रिक्षा वाडापने आलो. रूम वरती आलो तोपर्यंत 2:45 वाजून गेले होते. मग लगेच कांदा आणि टमाटर लगेच कापून घेतला आणि लगेच चिकन बनवायची तयारी करायला घेतली. 3 वाजले आणि आपल्याला ना खूप म्हणजे खूप भूक लागली होती. मग रूमवरच्या दादाला सांगितलं तू पटापट चिकन बनव. मग त्यानं लगेच पटापट आपले मसाले ऍड करून घेतला. चिकन आणि मसाले मस्त मॅरिनेट करून झाले. आता आली ग्रेव्ही मध्ये चिकन ऍड करायची बारी. 1 किलो चिकनला एवढी ग्रेव्ही एकदम प्रमाणामध्ये झाली होती. जसा चिकन ग्रेव्ही मध्ये गेला तसा लगेच ग्रेव्ही मध्ये चिकन मॅरिनेट करून घेतला. तर बाबांनो आपला काही वेळातच चिकन रेडी झाला आणि आता ना दुपारचे 3:30 वाजून गेले होते आणि जोरात काय भूक लागली होती. तर आज आपल्याकडे जेवणाचा बेत होता राई, चिकन आणि सुकी चिंगलं. आजचा बेत खूप छान झालेला आहे. तुम्ही सुद्धा या मंडळी जेवायला.